राज्यातल्या 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे। आज निवडणुकीचं मतदान तर 3 डिसेंबरला म्हणजेच उद्या मतमोजणी पार पडते आणि या निवडणुकीमध्ये स्थानिक पातळीवरती नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। राज्यात सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर अनेक ठिकाणी गर्दी बघायला मिळते। 264 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडतंय। उद्या याची मतमोजणी पार पडणार आहे आणि दरम्यान आज सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा आणि तितकीच मतदारांची सुद्धा गर्दी बघायला मिळते। तुम्ही व्हिडिओ पोस्ट केलाय, नेमकं तुम्हाला काय म्हणायचं? म्हणजे त्यात तुम्ही बरंच काही माहिती पण लिहिली आहे, तुमचे हे आरोप? खरं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही पक्षाकडनं पैसे वाटप केलं होतं आणि आज हे दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात लढत आहेत आणि जास्त पण कोण पैसे वाटतो आहे यामध्ये त्यांची स्पर्धा आहे। आणि काल पण बघितलं असेल की भाजपचे पैसे पकडले गेलेत। काल रविवारी एकनाथ शिंदे मालवणमध्ये आले होते, त्या 2 जड बॅगा कशा पद्धतीने आणल्यात आपण सगळ्यांनी बघितलं त्या व्हिडिओच्या माध्यमातून। आणि काल 2 दिवस धुमाकूळ या शिंदे शिवसेनेने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये घातलेला आहे आणि त्यामुळे या प्रकाराबद्दल लोकांनी खरं तर जागरूक राहून मतदान केलं पाहिजे असं आमचं मतदारांना आव्हान आहे। गंभीर आरोप आहेत हे, पैशांच्याच बॅगा आहेत हे कशावरून आपण म्हणू शकतो? आपण बघताय की एका तासाच्या दौऱ्यासाठी एवढ्या जड बॅगा कशाला येतील, त्यांचा काय तिथे मुक्काम नव्हता। त्यामुळे खरं तर आम्ही आता कोणाकडे तक्रार करणार हा पण प्रश्न आहे, कारण निवडणूक आयोग पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने वावर करते हे आपण गेल्या 15 दिवसात बघितलेलं आहे आणि त्यामुळे लोकांनी या गोष्टीकडे गांभीर्याने बघितलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे। पैशांचा खेळ सुरू आहे, कारण आता ह्या सगळ्या सिंधुदुर्गात निवडणुका होत आहेत। निलेश राणे स्वतः गेल्या 2-3 वेळा त्यांनी पैसे पकडून दिले, काल रात्री पण त्यांनी पकडून दिले, त्यांनी भाजपवर त्यांच्याकडून आरोप आहेत। तुम्ही आता म्हणताय की एकनाथ शिंदेंनी काल पैशांच्या बॅगा घेऊन आल्यात, पैशांचा खेळ सुरू आहे आणि मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न आहे। आता हे ओपन सिक्रेट राहिलेलं आहे की एकेका मतदाराचा 10-20 हजार रुपये दर हा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेला आहे आणि ज्या पद्धतीने पैसे वाटतात तर तुम्ही 3.5 वर्षात विकास काय केला हा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आहे। आणि अशा पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर सामान्य कार्यकर्ते किंवा काम करणारे कार्यकर्ते या पुढच्या काळात टिकतील की नाही हा पण प्रश्न कार्यकर्त्यांपुढे आहे। पण जनता भुलेल या पैशांना? नाही, आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने वावर झाला तसा वावर आता होत आहे, परंतु मला खात्री आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता ठाम आहे आणि ती अशा भूलथापाला बळी पडणार नाहीत आणि बळी पडू नये अशी आमची त्यांना विनंती आहे। धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल। तर वैभव नाईकांचे हे आरोप आहेत, पण आता मतदान प्रक्रिया पार पडणारच आहे, ती चालूच राहणार आहे, पण निवडणूक आयोगानं यावर काहीतरी कारवाई करायला हवी आहे, निवडणूक आयोगानं यात लक्ष घालायला हवं असं त्यांचं म्हणणं आहे। तर शिंदेंनी मालवणात पैशांच्या बॅग आणल्या अशा पद्धतीचा आरोप केला जातोय। वैभव नाईकांच्या आरोपांमुळे मात्र राजकीय वर्तुळात खळबळ बघायला मिळते। वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदेंवरती गंभीर प्रकारचे आरोप केलेले आहेत। शिंदेंनी मालवणात पैशांच्या बॅग आणल्या अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे। सध्या जे आपण दृश्य बघतोय तर त्या पद्धतीचा आरोप करण्यात आलाय की या बॅगमध्ये पैसे आहेत असे आरोप वैभव नाईक यांनी एकनाथ शिंदेंवरती केलेले आहेत। मात्र शिंदेंवर केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ बघायला मिळते। वैभव नाईकांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ बघायला मिळते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मालवणात आले आणि येताना पैशाचे बॅग घेऊन आले अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केलेला आहे। काल प्रचाराचा शेवटचा दिवस होता, रात्री 10 पर्यंत मुदत होती आणि अनेक ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभा सुद्धा पार पडलेल्या दरम्यान वैभव नाईक यांनी या संदर्भातलाच आरोप केला आहे। वैभव नाईकांनी शिंदेंवरती आरोप केलेले आहेत। दरम्यान शिंदे मालवणात आले, येताना बॅगमधून काय आणलं, मालवणात भाजपाच्या थैल्यांना बॅगने उत्तर, खासदार संजय राऊत यांनी अशा पद्धतीचा ट्विट केलंय आणि या ट्विटच्या माध्यमातूनच एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय। मालवणमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या मतदानापूर्वीच्या रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। रात्री 10 वाजता प्रचार संपल्यानंतर उशिरा पोलिसांच्या नाकाबंदीच्या वेळेला देवगड भाजप तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या MH07 AS 6960 या कारमध्ये नाकाबंदीच्या वेळेला पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आलेली आहे। दरम्यान हे प्रकरण समजतात आमदार निलेश राणे हे मालवण पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले, त्यामुळे पोलीस ठाण्यातील वातावरण हे चांगलंच तापलेलं बघायला मिळालं।
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून मागे हटणार नाही असा आक्रमक पवित्रा आमदार निलेश राणेंनी घेतला. सावंतवाडी आणि सावंतवाडी ते मोपा हा प्रवास त्यांनी गाडीद्वारे केला आणि तिथून ते पुढे आपल्या सोलापूर दौऱ्याकडे रवाना झाले. आता तुम्ही ज्याला दौऱ्यावर असता त्याला तुमच्या कपड्याच्या बॅगा तुमच्या सोबत असणारच. त्यांना पैशाच्या बॅगा म्हणणं म्हणजे अशी चुकीची बाब दुसरी कुठलीच नाही असं मला वाटतं. त्यांनी स्वतः खात्री करून घ्यावी की ते दौऱ्यावर होते आणि दौऱ्यावरचे त्यांच्या स्वतःच्या पीएच्या या बॅग तर स्वतः घ्यायलाच लागतात. नाहीतर मग ते कपडे कसे बदलणार, तुमचा प्रवास कसा करणार, ही साधी गोष्ट आहे. आणि त्याच्यातून असं काहीतरी खोटं बोलणं आणि एखाद्याची बदनामी करणं हे अत्यंत चुकीची आणि निषेधार्ह बाब आहे. त्यांनी म्हटलंय की जर ते एका दिवसाच्या दौऱ्यावर आले तर एवढं 3-3 बॅगा त्यांनी का आणलेल्या एका दिवसाच्या दौऱ्यावर आलेले नाही. तिथून त्यांचा पुढचा दौरा होता. मी आपल्याला अगोदरच सांगितलं की तिथून ते पुन्हा ठाण्याला गेलेले नाही. त्याच्याऐवजी ते त्यांच्या पुढच्या दौऱ्यावर रवाना झाले आणि त्याच्यामुळे त्यांच्या बरोबर असलेल्या पीए सर्वांच्या कपड्याच्या बागा त्या त्यांच्यासोबत असणारच. त्याच्याशिवाय ते प्रवास कसा करू शकतात. रात्री मालवणमध्ये 1,50,000 वापरल्याचा दावा करत गाडी पकडली आहे पोलिसांनी. निलेश म्हटलं भाजप खुल्याम पैसे वाटते, याकडे कसं बघता? नाही, हा प्रकार तर सगळीकडे चालू आहे. इथे सुद्धा बूथवर सुद्धा काही माणसं उभी आहेत आणि ते पैशाचा वापर करतात. तर आम्ही पोलिसांना या संदर्भात सांगितलेलं होतं आणि पोलिसांनी जाऊन काही लोकांना तिथून हटवलं सुद्धा. परंतु असे प्रकार निवडणुकीमध्ये होणं चुकीचं आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर नियंत्रण खरं तर पोलीस यंत्रणेने केलं पाहिजे आणि निलेश राणेंना ते स्वतःला करायला लागलं. तर मागच्या वेळेला त्यांनी ज्यावेळेला हे केलं त्यावेळेला त्यांच्यावर उलटा खटला दाखल केला गेला किंवा एफआयआर केला गेला आणि त्याच्यामुळे एकंदरीतच हा प्रकार कसा रोखायचा हे यंत्रणेने ठरवलं पाहिजे. काल रात्री त्यांनी क्रिया केलं त्यामुळे नंतर उशिरा दोघांना पकडलं होतं त्यांच्यावर कारवाई केली. त्यांना क्रिया त्याच्या आमदारांना क्रिया करावा लागतो याकडे नाही. याच्यावर जलद गतीने जर ऍक्शन घेतली तर आमदारांना असंच क्रिया आंदोलन करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही असं मला वाटतं आणि त्याच्यामुळेच त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन व्हायला पाहिजे होती आणि ती ऍक्शन झाली असती तर हे प्रकार थांबले असते. भाजपच्या प्रवक्त्यांनी असं म्हटलेलं आहे की युतीला जबाबदार नवनाथ बने आरोप नाही आहे. खरोखर हा चुकीचा आरोप आहे. आम्ही सर्वतोपरी तयारी दर्शवलेली होती परंतु भाजपकडून या संदर्भात काहीच रिस्पॉन्स देण्यात आला नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे ही युती तुटली. नाहीतर युती होण्याला कुठलीही अडचण नाही. पण भाजपने पैसे लागतात प्रथा सुरू केली असं मानताय का? मुळात ही प्रथा सुरू करणं चुकीचं आहे असं मी मानतो. ही लोकशाहीला घातक आहे असं मला वाटतं. निलेश राणेंचा वापर केला जातो असं निलेश राणेंनी काल पुन्हा उच्चार केला. पुढे जाऊया जालन्याच्या भोकरदन शहरामध्ये भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. आज राज्यातील नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडते आणि भोकरदन या ठिकाणी मतदान केंद्रांवरती भाजप नेते रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांनी मतदान केलेलं आहे. या नगर परिषद निवडणुकीमध्ये राज्यात सर्वाधिक जागा भाजपचे निवडून येतील आणि या निवडणुकीमध्ये भाजप नंबर 1चा पक्ष ठरेल असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी यावेळेला बोलताना व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील 22 ठिकाणच्या नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्यात हे चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया दानवे यांनी दिली आहे. विरोधकांची ही निवडणूक लढवण्याची मनस्थिती नव्हती असंही दानवे म्हणालेत. दरम्यान या निवडणुकीमध्ये विरोधकांनी फक्त मतचोरीचा मुद्दा लावून धरला. आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावरती लढवली असंही दानवे यांनी स्पष्ट केलं. आणि जेव्हा उद्या निवडणुकीचे निकाल हाती येतील तेव्हा नक्कीच या राज्यामध्ये नंबर 1चा पक्ष जर कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष असणार आहे. एक गोष्ट खरी की ही भोकरदन नगरपालिका आहे, जाफराबाद नगरपालिका आहे, शिल्लोड नगरपालिका आहे. या ठिकाणचं जे सामाजिक समीकरण आहे ते एक वेगळ्या प्रकारचं असल्यामुळे तुम्ही म्हणतात त्या गोष्टीला अर्थ आहे की या सामाजिक समीकरणामुळे या ठिकाणी आम्हाला फक्त एकदाच नगरपालिका आमच्या ताब्यात आली. परंतु आता बदलती राजकीय परिस्थिती आणि मोदीचं नेतृत्व आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जी काही विकास कामं झाली त्या विकास कामाला लोकांनी यावेळेस महत्त्व दिलं आहे. ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली असल्यामुळं आम्हाला 100% खात्री आहे की जालना जिल्ह्यामध्ये परतूर, अंबड आणि भोकरदन या तिन्ही नगरपालिका आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे.
दरम्यान लातूर जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर आणि औसा या 3 नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. मतदानासाठी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवरती रांगा लावलेल्या आहेत. अहमदपूरमध्ये नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार, तर औसामध्ये नगराध्यक्षपदासाठी 6 आणि उदगीरमध्ये नगराध्यक्षपदासाठी 7 उमेदवार रिंगणामध्ये उतरलेत. तर इकडे अमरावती जिल्ह्यामध्ये 9 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी सकाळपासून गर्दी होते, सुरुवात झालेली आहे. महिलांच्या मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अमरावती जिल्ह्यातील धामणगावात पिंक पोलिंग बूथ उभारणी करण्यात आलेली आहे. या मतदान केंद्रांवरती पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे या ठिकाणी संपूर्ण पिंक कलरने मतदान केंद्र सजवण्यात आलं आहे. अमरावती जिल्ह्यात 9 नगर परिषदा आणि 2 नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे. मी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव नगर परिषदेच्या मतदान केंद्रावर आपण पाहू शकतो. हे मतदान केंद्र जे आहे त्याला पिंक मतदान केंद्र म्हणून या ठिकाणी इथे संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण गुलाबी कलरने हे जे मतदान केंद्र आहे सजवण्यात आलेले आहे. सुरुवातीला बलून्स लावण्यात आलेले आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो की संपूर्ण पेंडॉल जो आहे हा पेंडॉल गुलाबी कलरनेच पूर्ण सजावट करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढावा म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्लोगन्स जे आहे ते स्लोगन्स लावण्यात आलेले आहे. या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील तयार करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणची मतदारांची जी संख्या आहे पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या जी आहे ती या ठिकाणी जास्त आहे. त्यामुळे या मतदान केंद्राला पोलिंग मतदान केंद्र जे पिंक पोलिंग मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर आतमध्ये देखील संपूर्ण पिंक कलरने हे मतदान केंद्र सजवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या संपूर्ण केंद्रावर महिला कर्मचारी आणि अधिकारी आहेत त्या देखील पिंक कलरचा गणवेश परिधान करून या ठिकाणी आलेले आहेत. एकूणच मतदानाची टक्केवारी वाढावी आणि मतदान हे चांगल्या वातावरणात व्हावं हा या मागचा उद्देश आहे. आणि म्हणूनच या संपूर्ण मतदान केंद्राची जी आहे ती तयारी करण्यात आलेली आहे. सकाळपासून या ठिकाणी मतदारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात चांगली वाढलेली आहे. नेमकी या मतदान केंद्राची काय संकल्पना आहे ती देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर मला सांगा, हे पिंक मतदान केंद्र आहे या ठिकाणी किती महिला कर्मचारी आहे आणि काय नेमकी संकल्पना आहे? नमस्कार, मी किशोर बागवान. मी इथे BLO म्हणून काम करत आहे. इथे जवळपास 4 एक प्रेसाइडिंग ऑफिसर, P1, P2, P3 महिलाच आहे आणि आमच्या बचत गटाच्या CRP ते पण या ठिकाणी कर्मचारी म्हणून लोकांना मार्गदर्शन, लोकांना हेल्प, मतदारांना हेल्प करणे, 100% मतदान झालं पाहिजे यासाठी प्रयत्न करणे. यासाठी आम्ही सगळे हे आमच्या पूनम कदम मुख्याधिकारी म्हणून त्यांच्या मार्गदर्शनात आम्ही निश्चितच या ठिकाणी महिला देखील आहेत. महिलांनी संपूर्ण महिलांनी या ठिकाणी नुकतंच मतदान केलेलं आहे. युवा मतदार देखील आमच्यासोबत आहे. मला सांगा ताई, तुम्ही मतदान केलेलं आहे या ठिकाणी, काय सांगाल नेमकं हे मतदान केंद्र तुम्हाला कसं वाटलं आणि मतदानाबद्दल काय सांगाल? अच्छा लगा किया तो, बाकी ये है कि भाई किया है तो उन लोगों ने आगे चल के अच्छे से ध्यान देना चाहिए, करना चाहिए. आप महिलाओं को क्या संदेश देंगे इस माध्यम से मतदान करने के लिए? हर किसी को करना चाहिए. मैं भी स्पेशली नागपुर से आई हूँ वोट देने के लिए, तो वोट हमारा जन्मसिद्ध अधिकार है. ठीक आहे. ताई तुम्ही काय सांगा, तुम्ही मतदान केलं या ठिकाणी, कर्मचारी आहात, मतदान केलं, काय महिलांना काय आवाहन करा, कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांनी मत करा आणि सगळ्यांचा हक्क आहे आपला हा मतदानाचा. निश्चितच महिला मतदार या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि इतर महिलांनी आणि मतदारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. तर धरणगाव शहरासह जळगाव जिल्ह्यातील सर्व 18 नगरपालिकांमध्ये मतदानाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे. विविध मतदान केंद्रांवरती मोठी गर्दी पाहायला मिळते आणि मतदारांमध्ये सुद्धा मोठा उत्साह बघायला मिळतोय. दरम्यान मतदान केंद्रांवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय वाघमारे यांनी. नगरपरिषदांसाठी मतदानाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे. आपण धरणगाव शहरातील एका मतदान केंद्रावर आहोत. आपण बघू शकतायत की या ठिकाणी मतदारांमध्ये या निवडणुकीसाठी मोठा उत्साह आपल्याला बघावयास मिळत आहे. साधारण 7 ते 8 वर्षानंतर निवडणुका होत असल्यामुळे मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आपल्याला दिसून येतो आहे. जळगाव जिल्ह्यातील साधारण 18 नगरपालिकांमध्ये 452 जागांसाठी 15
साधारण 1,500 नगरसेवकांचं भवितव्य जे आहे ते आज मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. जनतेचा कौल नेमका कोणाला मिळतो, आरोप प्रत्यारोपाच्या ज्या फैरी आहेत त्या झळल्या होत्या, परंतु आता मतदारांनी आपला कौल जो आहे तो मतदान यंत्रामध्ये बंदिस्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. आता नेमकं कुणाला मतदार संधी देतात आणि कुणाला नाकारतात हे उद्या म्हणजेच मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. विजय वाघमारे, न्यूज 18 लोकमत, जळगाव. आज खूप उत्साहाचं वातावरण आहे जळगाव शहरामध्ये आणि सर्व शांततेमध्ये ही निवडणूक पार पडत आहे. अशीच निवडणूक पार पडत राहो. साधारण 7-8 वर्षानंतर 7-8 वर्षानंतर ही निवडणूक होत म्हणजे एवढी शांतता पाहायला मिळते आणि उत्स्फूर्त प्रतिसाद नागरिकांचा पाहायला मिळतोय. आता बातमी महाडमधून आपण बघूया. रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरातल्या नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 2 मध्ये पुन्हा एकदा मतदान केंद्रांवरती तांत्रिक बिघाड होऊन मतदारांचा पुन्हा एकदा खोळंबा झालेला आहे. यामुळे या मतदारांना जवळपास 2 तासांपेक्षा अधिक वेळ या मतदान केंद्रांवरती ताटकळत उभं राहण्याची वेळ आलेली आहे. हे मशीन सकाळपासून 4 वेळा बंद पडलेले आहेत, त्यामुळे मतदारांनी या संदर्भात तीव्र संताप व्यक्त केला आहे. मतदान बूथवरती तर खऱ्या अर्थानं हा निष्काळजीपणा प्रशासनाचा आहे असं मला दिसतंय. आज मतदाता त्याचं स्वतःचं कामधंदा टाकून इथे मतदान करायला येतो आणि जे उमेदवार आहेत त्यांनी रक्ताचं पाणी करून या ठिकाणी मतदाताला प्रवृत्त करून या ठिकाणी आणतात. पण अशा परिस्थितीमध्ये या प्रशासनाच्या ज्या मशिनी आहेत ह्या आता 3री वेळा आहेत मशीन बंद पडण्याची. याला जबाबदार कोण आणि मतदान नक्की हे योग्य होणार आहे का अयोग्य होणार आहे ह्याला सुद्धा कसं आम्ही कसं आम्हाला माहिती होणार या विषयावरती. तर ह्याच्यावरती प्रशासनाला जबाबदार आम्ही धरतो आणि जर आता ह्या वेळेला जर ह्या उशिरापर्यंत मशीन बंद पडल्या आमचे मतदान आलेले परत गेले तर ह्या सगळ्यांना आम्ही जबाबदार धरू असं मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. मतदान बूथवरती तर खऱ्या अर्थानं. दरम्यान मनमाड असेल, येवला, नांदगाव, चांदवड, सटाणा नगर परिषद निवडणुकीसाठी सकाळपासूनच या मतदानाला सुरुवात झाली आहे आणि थंडीचा जोर अधिक असल्यामुळे आवश्यक तेवढे मतदार बाहेर पडलेले नाहीयेत. दरम्यान ऊन वाढल्यानंतर मतदार मोठ्या प्रमाणात मतदानाला येण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज मनमाड, चांदवड, येवला, सटाणा, नांदगाव या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी 7:30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. मात्र थंडीचा कडाका जास्त असल्यामुळे अद्याप पाहिजे तेवढे मतदार बाहेर पडले नाही. त्याच्यामुळे जवळपास 10 वाजता आहे अद्याप पाहिजे तेवढा मतदान जी रांग आहे ती लागलेली नाही आहे. थंडीचा परिणाम मतदानावरही दिसून येत आहे आणि मनमाडला 33 जागा आहे त्यापैकी प्रभाग क्रमांक 10ची निवडणूक रद्द झाल्यामुळे येथे फक्त 31 जागांसाठी मतदान होणार आहे. नांदगावला 20 जागा आहे तिथे 7 नगरसेवक बिनविरोध झाल्यामुळे तिथे 13 जागांसाठी निवडणूक होत आहे. येवल्याला 26 जागा आहे, चांदवडला 20 आणि सटाण्याला 23 अशी उमेदवारांची संख्या आहे. आणि एकूणच आपण बघितलं असेल तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त पण लावण्यात आलेला आहे. आता दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे कारण थंडी कमी झाली तरच मतदार बाहेर पडतील आणि संध्याकाळपर्यंत आता किती मतदान होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. आता बदलापूरमधून एक मोठी घडामोड समोर येते ती म्हणजे बदलापूरमध्ये 2 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. बदलापूर पूर्वेच्या होली क्रॉस शाळेसमोर एक इसम पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये 2 लाखांची रोकड घेऊन जात होता आणि यावेळेला भाजप कार्यकर्त्यांनी त्याला हटकावलं. त्यानंतर या व्यक्तीने उडवाउडवीची उत्तर दिली. दरम्यान ही रोकड मतदारांना वाटायला आणली होती का याची पोलीस चौकशी करतायत आणि पोलिसांनी ही रोकड सध्या ताब्यात घेतलेली आहे. दरम्यान बदलापूरमध्ये सगळी घटना घडलेली आहे. एक इसम काही रक्कम घेऊन जात असताना आढळलेला आहे. दरम्यान पोलिसांकडून अधिकचा तपास केला जातोय. 2 लाखांची रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. इकडे धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत मतदान प्रक्रियेदरम्यान पैसे जप्त करण्यात आलेले आहेत. 49,500 रुपयांच्या नोटा यावेळेला जप्त करण्यात आल्यात.
मतदान केंद्राजवळ एक व्यक्ती पैसे घेऊन पळून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर पैशांचे बंडल पोलिसांनी जप्त केलेले असून निवडणूक प्रशासनासह पोलीस सध्या चौकशी करतायत. आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत. दीपक, साधारण किती रक्कम सापडलेली आणि सध्या पोलिसांकडून काय सांगितलं जात आहे? खरं तर धुळे जिल्ह्यात आज 2 नगर परिषदांचं शिंदखेडा नगर पंचायतीसाठी मतदान प्रक्रिया सुरू आणि याच दरम्यान धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा शहरामध्ये या ठिकाणी शिंदखेडा नगर पंचायतीचे मतदान सुरू असताना एका बूथ जवळ एक व्यक्तीची ते पैसे वाटप करत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आणि ज्यावेळेस पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तर ती व्यक्ती हातातले पैशांचं बंडल फेकून पळून गेली. आता या सगळे पैसे जे यात तब्बल 49,500 रुपयांच्या नोटा ज्या आहेत त्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत. या ठिकाणी आता निवडणूक विभागाचे कर्मचारी देखील पोहोचलेले आहेत, तहसीलदार देखील या ठिकाणी येत आहेत. या सगळ्या प्रकारानंतर जे पैसे वाटप जे होत होतं नेमकं कोणासाठी होत होतं, कोण करत होतं याचा तपास आता पोलीस देखील करतायत, निवडणूक विभागाचे कर्मचारी देखील याची चौकशी करतायत. मात्र एकंदरीत या सगळ्या घटनेत 49,500 रुपयांच्या ज्या नोटा आहेत त्या पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता ज्या ठिकाणी घटना घडली पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. हे संपूर्ण प्रकरण जे आता त्याची चौकशी सुरू आहे आणि नेमक्या नोटा कोणाच्या होत्या, कोणातर्फे वाटप सुरू होतं याचा आता तपास केला जातो. निश्चित. दीपक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान भंडारा विधानसभेचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर सहपत्नी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरती दाखल झालेले आहेत. यावेळेला शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अश्विनी भोंडेकर सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. लोकशाहीच्या उत्सवात भंडाऱ्याच्या विकासासाठी जनतेने मतदान करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सरवर शेख यांनी. माध्यमानं भंडाराच्या भविष्य नगराध्यक्ष नगरसेवकासह हे ठरवलं जाईल आणि आम्ही सगळ्या तमाम भंडाराच्या शहरवासियांना विनंती करेन की ह्या महोत्सवामध्ये सामील व्हायला पाहिजे आणि भंडाराचं भविष्य समोर घेऊन जाणारा, भंडाराचा विकास करून घेणारा असा लोकप्रतिनिधी आपण निवडायचा. म्हणून मी सगळ्यांना शहराच्या लोकांना विनंती करेन की आपण सामील व्हा. श्रीगोंदा असेल, जामखेड आणि शेवगाव या नगरपरिषद निवडणुकांसाठी मतदान सुरू झाले आणि तीनही ठिकाणी चुरशीची लढत बघायला मिळते. श्रीगोंद्यात आमदार विक्रांत पाचपुतेंच्या नेतृत्वाची कसोटी आहे, तर जामखेडमध्ये सभापती राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा थेट सामना होतोय. आणि अशामध्येच शेवगावमध्ये आमदार मोनिका राजळेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सकाळपासूनच मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि मतदान केंद्रांवरती मोठी गर्दी बघायला मिळते. नगर परिषदेसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदान सुरू झालेलं आहे. मोठ्या प्रमाणातील नागरिक उत्साहाने येऊन मतदान करत आहेत. त्याचबरोबर सर्व उमेदवार जे आहेत ते आपापल्या पद्धतीने मतदारांना समजून सांगत आहे की कुठं मतदान करा, काय करा हे सगळं सांगत आहे. त्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे. श्रीगोंद्यामध्ये जे आहे ते 7B जे आहे ते निवडणूक जी आहे ती रद्द झालेली आहे. निर्गुणच जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर जामखेडमध्ये सुद्धा मतदान होत आहे. त्या ठिकाणी राम शिंदे विरुद्ध रोहित पवार ही निवडणूक होणार आहे. त्यामुळं या मध्येही मोठी चुरस आहे आणि श्रीगोंद्यामध्ये विक्रम पाचपुते हे प्रथमच आमदार झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाची कसोटी या ठिकाणी लागणार आहे. तर शेवगावमध्ये मोनिका राजळे यांचंही प्रतिष्ठा पाहायला लागलेली आहे. कारण जे पाहायला गेलं तर या ठिकाणी जे आहेत त्यांनी अरुण मुंडे जे आहेत त्यांनी भाजपातून शिवसेनेमध्ये प्रवेश करून आपला पॅनल उभा केलेला आहे. त्यामुळं त्या ठिकाणीही मोनिका राजळे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सकाळपासून आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणावरती रांगा उभ्या आहेत. त्यामुळं उद्या जे मतमोजणी होणार आहे त्यामध्ये कुणाला कौल मिळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप सह साहेब कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहिल्यानगर.